महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। परसबागेतून पोषण, शिक्षण आणि परिवर्तन, करंजे आदिवासी वाडी शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट परसबाग स्पर्धेत पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम करंजे आदिवासी वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। जागा, माती व पाण्याच्या अभावासारख्या अडचणींवर मात करत लोकसहभागातून उभारलेल्या आदर्श परसबागेमुळे शाळेने हा मान मिळवला आहे। सावित्री नदी उगम खोऱ्यातील डोंगराळ भागात वसलेल्या या शाळेत विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत व शिक्षणप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने माझी कळशी माझं पाणी या उपक्रमातून पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आली। परसबागेतून मिळणारा ताजा, सकस व विषमुक्त भाजीपाला विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वापरला जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांची हजेरी 100% राहण्यास मदत झाली आहे। मुख्याध्यापक श्री विकास नाडेकर यांनी सांगितले की मागील वर्षी मिळालेल्या पुरस्कारातून सुविधा अधिक सक्षम करण्यात आल्या। शाळेत सेंद्रिय शेती, कचरा व्यवस्थापन, कुक्कुटपालन, मायक्रोग्रीन प्रयोग, सौर ऊर्जेवर आधारित वीज व्यवस्था, एक पेड माँ के नाम उपक्रम तसेच बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या संकल्पनेतून बीज बँक असे उपक्रम राबवले जात आहेत। अतिरिक्त भाजीपाला विक्रीतून आर्थिक शिस्तीचे धडेही विद्यार्थ्यांना दिले जात आहेत। जिल्हा पोषण आहार अधीक्षक श्री श्रीकांत मोरे यांच्या समितीने केलेल्या पाहणीत शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले। या यशाबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांनी शाळेचे अभिनंदन केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भुईर, पोलादपूर।